सह्याद्रीच्या कड्यांमध्ये लपलेला आणखी एक राकट, शांत आणि थोडासा गूढ असा किल्ला म्हणजे रायगड जिल्ह्यातील कर्जतजवळ असलेला पदरगड. या किल्ल्याला तसा इतिहास सापडत नाही, पण हा एक मावळ प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून बांधलेला पहारेकरी असावा. औरंगजेबाने तुंगी आणि पदरगड किल्ल्याची निर्मिती कोथळीगड जिंकण्यासाठी केला होता असे मानले जाते, पण त्याचे काही ठोस पुरावे असे उपलब्ध नाही. आज पदरगड हा किल्ला त्याच्या चिमणी क्लाइम्बसाठी आणि कातळाला पकडून असणाऱ्या उभ्या चढासाठी ओळखला जातो. इथे प्रत्येक पाऊल तुम्हाला एक थरार आणि इतिहासाची जाणीव करून देतो. हा फक्त ट्रेक नाही, तर ही आहे एका गूढ विस्मृतीत गेलेल्या पहारेकऱ्याशी झालेली भेट. तर चला बघूयात पदरगड. नमस्कार, मी मयुरेश मांजरे स्वागत करतो तुमच्या सीझन 3 फोर्ट 4. माझ्या मागे आहे पदरगड आणि मी आज आलेलो आहे सोलो ट्रेकिंगला. पदरगड फेमस आहे त्याच्या चिमणी क्लाइम्बसाठी आणि मी तो करून वरती आलेलो आहे. सध्या मी कन्फ्यूज झालेलो आहे आता कुठे जायचं आहे, म्हणून मी ते निवांत बसलेलो आहे, पण मी चिमणी क्लाइम्ब कंप्लीट केलेला आहे. तर चला बघूयात पदरगड पूर्णपणे. जेवढं मला दाखवता येईल मला कळालं आता इथून पुढे कुठे जायचं आहे, कसं जायचं आहे. तर नाही तर चिमणी क्लाइम्ब तर तुम्ही बघालच. तर चला बघूयात कसं यायचं पदरगडला आणि कसा ट्रेक आहे पदरगडचा. तर बघूयात पहिल्यापासून. स्टे ट्यून. व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा. तर सकाळचा प्रवास मी सुरू केलेला आहे आणि कसं यायचं पदरगडला मी सांगतो तुम्हाला. 4 व्हीलरने किंवा 2 व्हीलरने येत असाल तर डायरेक्टली गुगल मॅपवरती खांडस टाका आणि खांडस फॉलो करत करत या. 4 व्हीलर तुम्हाला कदाचित गावातच कुठेतरी पार्क करावी लागेल, कारण की पुढे रस्ता थोडासा खराब आहे. ते 2-3 विलाज आहेत, त्या विलापर्यंत तुम्ही आणू शकता. ते वक्रतुंड भीमाशंकर आणि समर रिसॉर्ट्स म्हणून काहीतरी आहे, तिथपर्यंत पण तुम्ही गाडी आणू शकता. 2 व्हीलर अजून थोड्याशा पुढे येतील. जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने येणार असाल तर ट्रेन्स कर्जत किंवा नेरळपर्यंत लोकल्स आहेत, तिथून मग तुम्ही एखादी टमटम ऑटो वगैरे करून खांडस गावात तुम्ही पायथ्यापर्यंत येऊ शकता आणि मग त्यांचा नंबर वगैरे घेऊ शकता आणि जाताना मग परत त्यांना कॉल करून ते तुम्हाला पिक करायला येतील. STचा मला माहीत नाही आहे, खांडस गावात विचारावं लागेल किंवा कर्जतला नेरळला तुम्हाला विचारावं लागेल की STचं टायमिंग काय आहे जर STने यायचं असेल तर. पण मला तरी वाटतं की जर का प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट असेल तर बेटर आहे किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल तर सरळ लोकलने कर्जत नेरळला उतरल्यावरती आपली टमटम केलेली बरी किंवा ऑटो केलेली बरी. तर मी तुम्हाला सांगतो पदरगडचा ट्रेक कसा आहे. एकतर तुम्ही तुमची 2 व्हीलरने आला तर ती 2 व्हीलर जेवढ्या वर जाता येते तेवढ्या वर आणा तुम्ही ती 2 व्हीलर आणि तिथे पार्क करा. मी पण तिथेच कुठेतरी पार्क केलेली आहेत ना, तिथे प्रॉपर पार्किंग वगैरे असं काही आहे लिहिलेलं, पण जिथपर्यंत मला आणता आली तिथपर्यंत आणलं आणि तिथून चालायला सुरुवात केली. भीमाशंकरचा बोर्ड असतो, तो भीमाशंकरचा बोर्ड फॉलो करत यायचा. छान रस्ता आहे, ठिकठिकाणी बोर्ड्स आहेत, तर त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे, आरामात तुम्ही येऊ शकता. पुढे एक चौकी लागते, त्या चौकीमध्ये तुम्ही तिकीट काढणं अपेक्षित आहेत. आय डोंट नो, जर का तुमच्याकडे कॅश नसेल किंवा तुमचं ऑनलाईन चालत नसेल तर मग ते काय करतील, कदाचित ते तसंही पुढे जाऊन देतील. पण आज आहे रिपब्लिक डे, तर रिपब्लिक डेमुळे मी माझी तिकीट काढलेली आहे. माझ्याकडे कॅश होती तर मी आपलं संविधान आज लिहिलं गेलेलं आहे, तर संविधानात जे काही आहे त्या हिशोबाने मी आज आपलं कर्तव्य बजावलेलं आहे. मी 60 रुपयाची तिकीट काढून वर आलेलो आहे. भीमाशंकर अभयारण्याची ही जी तिकीट आहे ती. तिथूनही पुढे व्यवस्थित सगळा रस्ता आहे. थोडंसं चालल्यानंतर तुम्हाला एक विहीर लागेल आणि त्या विहिरीच्या जस्ट थोडंसं पुढे गेलं की एक राईट टर्न घ्यायचा आहे आणि तो राईट टर्नही खूप व्यवस्थित आहे. आरामात 15-20 मिनटं चालत लागल्यावरती मग तुम्हाला एक कठीण चढ लागतो. तो चढ चढल्यानंतर लगेचच तुम्ही चिमणी क्लाइम्बवर येता आणि मग चिमणी क्लाइम्ब चढून झाल्यावरती मी आता कन्फ्यूज आहे की कुठे जायचं आहे, पुढे इकडे राईटला जायचं आहे का लेफ्टला जायचं आहे. तर आता मी इथे बसलेलो आहे जस्ट. नमस्कार, गुड मॉर्निंग. तर मी चालू करतो आहे माझा आजचा ट्रेक. सकाळचे 5 वाजलेले आहेत. सो आय एम स्टार्टिंग फ्रॉम माय होम. आजचा माझा सोलो ट्रेक आहे. ऑलमोस्ट आय थिंक 28-29 फोर्ट्स नंतर हा माझा फर्स्ट सोलो ट्रेक असणार आहे. सो लेट्स गो. आता पेटपूजा झालेली आहे, थोडासा नाश्ता केलेला आहे इथे आणि मग आता इथून परत पुढे चाललेलं आहे. अजून 30 किलोमीटर जायचं आहे. 6:45 वाजलेले आहेत. पावणे 8 वाजलेले आहेत. मला वाटतंय मी आता आलेलो आहे इथे, कारण की इथे कोणीच नाही आहेत.
मी गाडी थोडीशी मागे पार्क केलेली आहे आणि इथे ऑलरेडी 2 गाड्या दिसल्यात, म्हणजे फक्त 2 मिनटं चालून आल्यावर मला या 2 गाड्या दिसल्यात. आणि आता इथून पुढे तरी मला नाही वाटत गाडी जाणार आहे. इथे कोणीच नाही आहे सध्या, तर बघूयात पुढे जाऊन की कोण दिसतंय का. त्यामुळे भीमाशंकरचं मंदिर बंद आहे, त्याच्यामुळे इथे कोणी येत नाही आता सध्या ट्रेकिंगला वगैरे. काही गाड्या वगैरे दिसलेल्या नाही आहेत. बघतो थोडंसं पुढे जाऊन की काही सुचतंय का, दिसतंय का. 15 मिनटाच्या वॉकिंग नंतर आपण इथे गणपती मंदिराजवळ आलो आहे. आय गेस वी आर ॲट द राईट पाथ. बघूया तिथे पुढे. भीमाशंकरचे बोर्ड ठिकठिकाणी लावलेले आहेत. सध्या तरी मी ते फॉलो करत करत आलेलो आहे इथपर्यंत, गणेश मंदिरापर्यंत. पुढे बघूयात. बरोबर रस्त्याला आहे. आता इथे थोडंसं किती अर्धा तास चालल्यानंतर इथे ह्या चौकीत आलेलो आहे. इथे चौकीमध्ये तिकीट काढलेलं आहे भीमाशंकर अभयारण्याचं, जे 60 रुपये आहे. माझ्याकडे कॅश होती म्हणून काढलं. जर रेंज नाही आहे, रेंज नसते तर काय केलं असतं मला माहीत नाही, पण कॅश होती तर मी दिली आणि काढलं तिकीट. इथून पुढे त्यांनी सांगितलं मला की बरोबर रस्ता आहे. अजून थोडंसं पुढे चालल्यावरती विहीर लागल्यानंतर पुढे राईट टर्न घ्यायचं आहे. हा भीमाशंकरचा रस्ता आहे. त्यांनी तिथे तिकीट काढली मागे, मी तुम्हाला दाखवलं. आणि तुम्ही बघू शकता रस्ता प्रॉपर, म्हणजे पायवाट तरी प्रॉपर बनवलेली आहे. ठिकठिकाणी कचराकुंडी ठेवलेली आहे, म्हणजे वेल मेंटेन्ड आहे हा रस्ता. तर भीमाशंकरला जायचं असेल ट्रेक करून तर हा रस्ता बेस्ट आहे. मी मागे 1.5 वर्षापूर्वी भोरगिरी टू भीमाशंकर हा ट्रेकसुद्धा केला होता, जो त्या बाजूने आहे, म्हणजे पुणे जिल्ह्यातनं आहे. आणि हा गणेशखिंडीतला रस्ता, गणेश घाटातला रस्ता हा रायगड जिल्ह्यातनं आहे. पण आता मी भीमाशंकरला नाही चाललो आहे, मी पदरगडला चाललो आहे. भीमाशंकरला परत कधी. फायनली कोणीतरी मला इथे दिसलेले. चार लोक आहेत जे इथे गणेश मंदिरात राहिले होते रात्री आणि आता भीमाशंकरला चालले. मी चाललोय पदरगडला. हाय बघा ही विहीर आणि ते फिकट बोर्ड जो आपल्याला त्या चौकीदाराने सांगितला होता, सुरक्षा रक्षकाने सांगितलं होतं. इथून पुढे जायचं आहे आणि राईट टर्न घ्यायचा आहे. चला. जस्ट अर्धा मिनटं चालून आलं की इथे बघा हे असे इथे दगड वगैरे लावलेले. तिथे एक बोर्ड आहे किल्ले पदरगड म्हणून. तो बोर्ड थोडासा वाकडा झालेला आहे, तो मी सरळ करतो. आणि हा बघा हा सरळ जातो हा भीमाशंकरला, आणि हा इकडचा रस्ता मला घ्यायचा आहे पदरगडला जायला. हे बघा ॲक्च्युली दगडामध्ये असा ॲरो पण बनवलेला आहे की ह्या रस्त्याला पदरगड आहे आणि इथे मागे भीमाशंकर आहे. हे मी आता चिमणी क्लाइम्बच्या तिथे पोचलेलो आहे, जो पदरगडचा मेन फेमस आहे. त्याच्या आधी चिमणी क्लाइम्बला पोचेपर्यंत आधी असा एक खतरनाक पॅच चढून यावा लागतोय. चढून तर आलो आहे, बघू आता. चढलेलो आहे मी एकटाच, मजा आली. ॲक्च्युली रूप क्लाइम्बिंगमुळे मला थोडीशी हेल्प झाली आणि बॅग नंतर मी खेचली. बॅग खालीच ठेवून आलो होतो, रश्शीला बांधून ठेवली होती बॅग, आणि मग ती बॅग वरती खेचली मी. चलो बघूयात पुढे. हा इथे चिमणी क्लाइंब आहे. हा इथे चढून वर आलो आणि आता इथे मला माहीत नाही की इथून राईटला जायचं आहे का लेफ्टला जायचं आहे का सरळ जायचं आहे. सरळ तर एक पायवाट गेलेली आहे. मी कन्फ्यूज आहे सध्या कुठे जायचं इथून, आणि कोणी नाही आहे इथे. काय करू मला कळत नाही आहे. तर शेवटी ओंकारशी कनेक्ट झालेला आहे आणि ओंकारला मी इथून काही फोटोज व्हिडिओज पाठवले आहेत की कुठे जायचं आहे, राईटला जायचं आहे का लेफ्टला जायचं आहे. तर त्याने पण थोडंसं रिसर्च करून मला सांगितलं की चिमणी क्लाइंब चढल्या रॉकी पॅच आहे, तो रॉकी पॅच चढून वर जायचं आहे, यायचं आहे. आणि तो रॉकी पॅच वरून चढल्यावरती बघा तुम्हाला असं केव लागेल. त्याच्यानंतर अशी म्हणजे वरती चढून आल्यानंतर त्या कातळ्याच्या राईट साईडने छोटीशी पायवाट गेलेली आहे. त्या पायवाट फॉलो करून आलात, ही बघा ही पायवाट आहे, ही अशी पायवाट फॉलो करून आलात तर तुम्ही हा केवला याल. आणि आता इथून पण पुढे वरती पायऱ्या आहेत, ह्या बघा
अशा वरती पायऱ्या आहेत. तर आता इथे बघूयात वरती जाऊन. हा एक परत छोटासा मिनी चिमणी क्लाइम्बचा प्रकार आहे. वरती पायऱ्या आहेत पण इथे पण असं थोडंसं सपोर्ट घेऊन, पाठीचा वगैरे सपोर्ट घेऊन मी वर चढलो. नाही तर हा झाड पण आहे, ह्या झाडाचाही सपोर्ट घेऊन आपण चढू शकतो. फायनली मी आता एकदम पदरगडच्या टॉपला आहे. पायऱ्या वगैरे चढून आल्यानंतर हे बघा इथे पाण्याच्या टाक्या आहेत. कोणी जास्त येत नाही म्हणून पाणी जरा चांगलं वाटतंय. आणि हा मागे पिनॅकल आहे. तर हाच एंड आहे. इथे मंदिर आहे पुढे. चला मंदिर बघूयात. So Padargad at the top. Now main challenge is getting down. खाली उतरल्यावरती मी परत व्हिडिओ दाखवतो. And that time we will say the trek is done. आता मी परत रिटर्न जर्नी चालू करतोय. इथून 10:30 वाजलेले आहेत. 8 वाजता चालू केला होता मी ट्रेक, 7:45 वाजता. तर 2.5 तासाचा ट्रेक झालेला आहे. मध्ये मी 1 तास थांबलेलो आहे कारण की मला रस्ता माहीत नव्हता. तर म्हणजे जवळपास तुम्ही 2 तासामध्ये तरी तुम्ही वर येऊ शकता आरामात. आणि शेवटचाच पॅच चिमणी क्लाइम्बपर्यंत आल्यावरचा स्प्लॅश नंतर थोडासा रॉकी आहे, चढायला अवघड आहे. आता उतरायलाही वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. सो मी एक एक पॅच झाल्यानंतर आय विल कीप गिविंग यू अपडेट्स. चलो. आलेलो आहे. हा रॉकी पॅच उतरून खतरनाक आहे. गॅस करत करत उतरलो, म्हणजे असं 2-3 वेळा मागे बघून कुठे पाय ठेवायला जागा आहे, कुठे पाय ठेवायला जागा आहे, तसं करत करत उतरलो. मजा आली. अजून आता मेन थरार बाकी आहे. लेट्स सी. चिमणी क्लाइम्ब उतरून आलेलो आहे खाली. आता मला अजून हा जो पुढचा पॅच आहे त्याची भीती वाटते. मला खाली उतरताना नेहमी भीती वाटते. आय डोंट नो वाय. वरती चढताना आय एम ओके. आणि मेनली जेव्हा माती असते तेव्हा तर अजून भीती वाटते. रॉक्स असतात तर ठीक आहे, मला थोडीशी ग्रिप वगैरे भेटते, पण मातीमध्ये मला खूप भीती वाटते. सो लेट्स गो. एकदा का त्या विहिरीजवळ आलो ना, देन आय विल बी रिलॅक्स्ड. तर सगळ्यात अवघड पार्ट, डिफिकल्ट पार्ट संपलेला आहे. कठीण पार्ट संपलेला आहे. आय एम बॅक टू द नॉर्मल वॉकिंग नाऊ. आता इथून नॉर्मल वॉक आहे, काही त्रास नाही आहे. सोलो होता माझा, पण हा खरोखरच खूप सोलो झालेला आहे. अख्ख्या चालू झाल्यापासून ते आता संपत आलेला आहे. आणि एक माणूस त्या पदरगडवरती आलेला नाही आहे, एक ट्रेकर त्या पदरगडवर आलेला नाही आहे. तर एकदम सोलो ट्रेक झालेला आहे. आय एन्जॉयड, हॅड फन. मजा आली. भीती वाटली खूप मध्ये. क्लाइम्ब करताना काही नाही, पण उतरताना भीती वाटली खूप. ते 2-3 चिमणी क्लाइम्बच्या तिथे, म्हणजे चिमणी क्लाइम्ब उतरायला काय वाटलं नाही कारण की रोप असतो तिथे. रोप क्लाइम्बिंगची, रोप पकडून उतरण्याची सवय आहे, त्याच्यामुळे तिथे काही वाटलं नाही. पण ते पुढचे जे रॉक पॅचेस होता, तो चिमणी क्लाइम्ब आणि त्या मेन पिनॅकलच्या तिथला, त्याच्यात वाट लागली होती माझी. पण थँक्स टू ओंकार, तो गाईड करत होता. आणि आय एम बॅक. तर आता मी लवकरच भीमाशंकरच्या रस्त्याला लागेल आणि मग तिथून काय नॉर्मल वॉकिंग आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये टाका, मी तुम्हाला ती माहिती देण्याचा प्रयत्न करेन. जर एक्सपिरियन्स असेल खूप तरच सोलो या, अन्यथा ग्रुपबरोबर या. ठिकठिकाणी तुम्हाला मदत लागणार आहे एकमेकांना गाईड करण्याची, कारण की उतरताना पाय कुठे ठेवायचा, कसा ठेवायचा वगैरे हेल्प लागू शकते. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, आपल्या फ्रेंड्सना शेअर करा.